अरेंज मॅरेज भाग 8. मागील भागात आपण पाहिले की सायली आणि ऋषिकेशची पहिली रात्र आनंदात पार पडली. आता ते हनीमूनला जाणार होते. पुढे काय घडले ते पाहूया. पहिली रात्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायली नेहमीप्रमाणे लवकर उठली. घरातील कामे करत असताना तिला थोडा थकवा जाणवत होता. पोटातही थोडे दुखत होते. तिने ही गोष्ट सासूला सांगितली. सासूने तिला जास्त विचार न करता कामात लक्ष देण्यास सांगितले. त्यामुळे सायली पुन्हा कामाला लागली. सायलीला तिच्या माहेरची खूप आठवण येत होती. पण आई-वडिलांनी दिलेले संस्कार आणि कर्तव्याची जाणीव यामुळे ती कोणतीही तक्रार न करता आपली जबाबदारी पार पाडत होती. सायलीला दिवसभराच्या कामामुळे आणि प्रवासाच्या तयारीमुळे थकवा जाणवत होता. हनीमून जवळ आल्यामुळे तिच्या मनात अनेक विचार सुरू होते. जेवण आटोपल्यानंतर ती तिच्या खोलीत जाऊन शांतपणे बसली. तेवढ्यात ऋषिकेश तिच्याजवळ आला. ऋषिकेश त्यावर काय म्हणतो, सायली, आज तू काहीशी थकलेली दिसतेस. तब्येत ठीक आहे ना? त्यावर सायली, हो, पण सकाळपासून थोडासा त्रास होत आहे. त्यामुळे मनही थोडं अस्वस्थ आहे. हे ऐकून ऋषिकेशला तिची काळजी वाटली. ऋषिकेश, मग तू आराम का केला नाहीस? तब्येत महत्त्वाची आहे. गरज वाटली असती तर डॉक्टरांचा सल्ला घेतला असता. त्यावर सायली काय म्हणते, मी घरी सांगितले होते, पण त्यांनी फार काळजी करू नकोस, विश्रांती घेतलीस की बरं वाटेल असं सांगितलं. हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आले. ऋषिकेशने ते पाहिले आणि शांतपणे तिची समजूत काढली. त्याच्या प्रेमळ वागण्यामुळे सायलीचे मन थोडे हलके झाले. ऋषिकेश, काय झालं? अचानक इतकी भावूक का झालीस? त्यावर सायली म्हणते, आज मला माझ्या माहेरची खूप आठवण येत आहे. आई बाबासोबत घालवलेले क्षण सतत डोळ्यासमोर येत आहेत. सायलीच्या बोलण्यातून तिच्या मनातील माहेरच्या आठवणी स्पष्ट जाणवत होत्या. आई असती तर तिने तिला विश्रांती घेण्याचा आग्रह केला असता, अशी भावना तिच्या मनात वारंवार येत होती. हे ऐकून ऋषिकेशच्या मनातही अनेक विचार आले. त्याला जाणवत होते की नव्या घरात आणि नव्या वातावरणात सायली अजूनही स्वतःला जुळवून घेत आहे. तो शांतपणे तिच्याजवळ बसला, तिचा हात हातात घेतला आणि तिला धीर देऊ लागला. त्याच्या प्रेमळ शब्दामुळे सायलीचे मन हलके झाले. त्या रात्री ती लवकर झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण ऋषिकेशने तिला आणखीन थोडी विश्रांती घेण्यास सांगितली. रोजच्या तुलनेत उशिरा उठल्यामुळे घरात काहीशी चर्चा सुरू झाली. ऋषिकेशने मात्र परिस्थिती समजून घेतली. नवीन घरात आलेल्या व्यक्तीला सर्व गोष्टीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने सायलीवर कोणतेही अतिरिक्त दडपण येऊन दिले नाही. तिच्या तब्येतीला आणि मानसिक शांततेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्याचे मत होते. त्याच्या या समजूतदार वागण्यामुळे सायलीला आधार मिळाला. आयुष्यातील नव्या प्रवासात तिच्यासोबत खंबीरपणे उभा राहणारा जोडीदार मिळाल्याची जाणीव तिला झाली. त्या दिवशी सकाळपासूनच ऋषिकेश काहीसा उत्साही दिसत होता. सायलीला मात्र त्यामागचे कारण माहीत नव्हते. तिने नेहमीप्रमाणे घरातील कामे पूर्ण केली आणि थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळी ऋषिकेश तिच्याजवळ आला. सायली, आज आपण थोडे बाहेर फिरून येऊया का? त्याने हसत विचारले. सायलीनेही लगेच होकार दिला. तिने साधी पण आकर्षक साडी नेसली आणि हलका मेकअप केला.
तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा आणि हसू तिचे सौंदर्य आणखीन खुलवत होते. दोघे गाडीतून निघाले. प्रवासादरम्यान ऋषिकेश अधूनमधून तिच्याकडे बघत होता. एकदा त्याची नजर झाली आणि सायली लाजून हसली. काय झालं? असे का पाहताय? तिने खोडकरपणे विचारले. काय नाही, फक्त आज तू खूप छान दिसते आहेस, ऋषिकेशने उत्तर दिले. त्याचे बोलणे ऐकून सायलीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. गप्पा मारत हसत खेळत त्यांचा प्रवास पुढे सुरू राहिला. थोडा वेळ फिरल्यानंतर त्यांनी एकत्र खरेदी केली, आवडत्या ठिकाणी जेवण केलं आणि अनेक सुंदर क्षण एकमेकासोबत अनुभवले. दिवस संपत आला तसा ऋषिकेशने सायलीला एक छोटंसं सरप्राईज दिलं. ते पाहून तिच्या डोळ्यात आनंद चमकला. त्या क्षणी तिला जाणवलं की आयुष्यातील खरा आनंद मोठ्या गोष्टीमध्ये नसतो, तर अशा छोट्या छोट्या प्रेमळ क्षणामध्ये दडलेला असतो. सायलीला आश्चर्याचा धक्का द्यायचा म्हणून ऋषिकेशने आतापर्यंत प्रवासाबद्दल काहीच सांगितले नव्हते. शेवटी त्याने तिच्यासमोर 2 तिकिटे ठेवली. ही बघ, उद्यापासून आपल्या आयुष्यातील एक खास प्रवास सुरू होणार आहे, तो हसत म्हणाला. तिकिटाकडे पाहताच सायलीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. काही क्षण ती काहीच बोलू शकली नाही. सायली, खरंच? म्हणजे आपण उद्या निघणार आहोत? त्यावर ऋषिकेश, हो, पण पुढचा तपशील अजून सांगणार नाही. थोडंसं रहस्य राहू दे, तुला सगळं योग्य वेळी कळेल. सायलीच्या डोळ्यात उत्सुकता आणि आनंद दोन्ही दिसत होते. सायली, मग आता मला काय करायचंय? ऋषिकेश, फक्त तयारी करायची. उद्या सकाळी लवकर निघायचे आहे. आज संध्याकाळ निवांत घालवूया. त्यानंतर दोघांनी एकत्र जेवण केले. घरी परतल्यावर सायलीने आवश्यक सामान आवरले. नवीन प्रवासाच्या कल्पनेने तिच्या मनात उत्साह दाटून आला होता. रात्रभर ती उद्याच्या प्रवासाबद्दल विचार करत राहिली. दुसरीकडे ऋषिकेशही तिच्या आनंदाकडे पाहून समाधानी होता. उद्याचा दिवस त्याच्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी घेऊन येणार होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.